छत्रपती संभाजीनगर आज दिनांक 16/5/2026 आहे आणि आज शनी अमावस्या आहे आणि आपण फुलं आणायला औरंगाबाद आलो होतो फुल बाजारात. एक आपल्याला असं लक्षात आलं की बाजूला खडकेश्वर आहे, इथं माहीतच होतं आधीपासून. आता तिथं चाललो आणि तिथली काय स्थिती आहे सध्या हे मी तुम्हाला एकदा दाखवतोय आणि काय बदल करायला हवे ते तुम्हाला सांगतोय. आता नमस्कार, छत्रपती संभाजीनगर बघू शकता. आज आपण खडकेश्वरला आलेलो आहे आणि विशाल भव्य दिव्य असं 1 कोटीचं मंदिर बांधकाम झालेलं आहे. हे सर्वात जुनं खडकी या गावाचं नाव होतं, त्यामुळे खडकेश्वर हे नाव पडलेलं आहे. आणि आपण बघू शकता विशाल मंदिर आहे आणि सुशोभीकरण या ठिकाणी झालेलं आहे, पण मंदिर एकदम छान आणि उत्कृष्ट प्रकारे बांधलेलं आहे. आणि आपण बघू शकता एवढं मोठं बॅनर या ठिकाणी क्लासेसचं लावलेलं आहे, म्हणजे देवापेक्षा हा माणूस पैसा देऊन मोठा झालेला आहे. आता आपण पुढे जाऊ. आता आपण इथं बघू शकता झाडं कमी आहेत, बसण्याची कोणतीही व्यवस्थित सुविधा नाही आहे. वयस्कर लोक उन्हातानात कसे बसतील दुपारच्या वेळेस एवढी मोठी जर जागा असेल तर त्याचा युटिलायझेशन म्हणजे वापर व्हायला हवा. म्हणजे हिंदू धर्म काय झोपलेला आहे का? हिंदू धर्माचे भक्त जे काय आहे ते त्यांना सुविधा नको आहे का? जर आपण या ठिकाणी वेगवेगळ्या सुविधा दिल्या तर या ठिकाणी रेलचेल दिवसभर असेल आणि एवढा मोठा विशाल जर परिसर असताना या ठिकाणी हिंदू भक्त म्हणून कोणतीही सुविधा नसेल तर सर्वात महाभयंकर ही चूक आहे. यामध्ये बदल व्हायला हवा. आपले आध्यात्मिक धर्मगुरू यांनी या प्रत्येक मंदिराकडे जाऊन लक्ष द्यावे ही माझी कळकळीची आणि नम्रतेची सर्व संभाजीनगरवासियांना विनंती आहे. आणि तुम्ही बघू शकता केवढा मोठा विशाल परिसर आहे आणि या ठिकाणी शोभवंती झाडे वगैरे काही नाहीत, फुलझाडे नाहीत आणि कोणतीही सुविधा नाही. जय श्रीराम.